अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव। मग अर्जुन म्हणे काय देवो पुसतात यावडे मोह तरी तो सकुटुंब गेला जेठाओ घेऊन आपुला। अर्धी उडी सुंदर डोळ्याते अंधारे उचिजे काय करे कोणी गावे तैसा तू श्रीकृष्णराया आमच्या डोळ्या गोधळे जेका नपडे तव वरी डोळे माये बाजूनी एखादी तोंड भरणी जे काय केले करुणी जाणू नये आता अनुभवाचे नाही कृतकृत्य झालो पाहे तुझेपणे गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे आता कुसने सांगणे दोन्ही नाही मी तुझे प्रसादे लाधलेने आत्मबोधे मोहाचे तया कांदे निधी चौरो आता करणे कान करणे हे जेणे उठी तुझेपणे हे तू वाचून नेणे कव सर्वत्र गा हे विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेचे काही त्रिशुद्धी कर्मैजेच नाही ते मी झालो तुझे निमज मी पावनी कर्तव्य गेले निपटवणी तरी आज्ञा तुझी वाचवणे आन नाही प्रभो का जे दृश्य दृश्याचे नाशी जे द्वैताचे ग्रासी जे एकपरी सर्वदेशी वसवी सदा जयाचे निसंबंधे बंधू पिठे जयाची आशा असतुते जे भेटले आ सर्व भेटे आपण पाचे ते तू गुरुलिंग जे माझे जे एकलेपणीचे विरजे जया लागे ओलांडीजे अद्वैत बोधो आपणची होनी ब्रह्म सारी जे कृत्याचे काम मग की जे कानिसीम सेवा जयाचे गंगा सिंधू सेवलेले पावताची समुद्र जहाले देवी भक्ताचे लदिधले निज पदाचे तो तू माझा जे निरुपचारो श्रीकृष्ण सेव्य सद्गुरु मा ब्रह्मतेचा उपकारो हाची कामानी जे मद तुम्हाड होते भेदाचे कवाड हे फेडून केले गोड सेवा सुख तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधिदेव राजना करीन देई अनुज्ञा भरती विषयी जया अर्जुनाचे बोला देऊनाचे सुखे भुलला म्हणे विश्वफळ झाला फळ हा मद उन्हेने उमचला सुधा करू देखोने आपुला कुमरो मर्यादा क्षीरसागरू विसरेची ना ऐसे संवादाचा बहुला लग्न दोघांची अंतुला लागले देखोनी झाला निर्भरू संजयो तेने उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्राचे म्हणे जी कैसे बादरायणे रक्षलो दोघे आजी अमुते अवधारा नाही चर्मचक्षुही संसारा ही ज्ञानदृष्टी व्यवहारा आणले ती आणि रथींची राहते हे जो घोड्यासाठी तया आम्हा या गोष्टी गोचरा होती वरी धुंदाचे निर्वाण मांडले असे दारुण दोही हरियापण हरपिजे जैसे एवढे जिये मही साकडा कैसा अनुग्रह पैगाढा जे ब्रह्मानंदो घडा भोगवित असे ऐसे संजय बोलिला परीन द्रवे रुगला चंद्र किरणी शिवकला पाषाण जैसा हे देखो तयाची दशा मग करीचिना सरिसा परी सुखे झाला पिसा बोलत असे भुलविला हर्षवेगे म्हणून धृतराष्ट्रा सांगे एरवी नव्हे तया जोगे हे तीर जाणे संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमम श्रौष मद्भूतं रोमहर्षणं मग म्हणे पैकुरो राजा हा भातृपुत्र तो तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड जहाले अगा पूर्वापर सागर हा नामासीची सिनार हे राघवे ते निर एक जैसे ऐसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पाशी दिसे मग संवादी नसे काहीची भेदू पैदर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे एक येर देखे आपण पे जैसे ऐसा देवेशी पण सुतो आपण पे देवी देखतो पांडवेशी देखे अनंतो आपण पे पार्थी देवो देव भक्ता लागे जे विवरोनी देखे अंगे येरुही केची भागे दोन्ही देखे अनेक काहीच नाही म्हणून करीते काय दोघे एकपणे पाहे नांदताते आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का ऐसे बोलता तुझे पनय संवादी द्वैत गिळणे ते ऐकले बोलणे दोघांचे ज्ञान
उठोनी दोन्ही आरिसे ओढविलिया सरिसे कोण कोणा पाहतसे कल्पावे पार का दीपा सन्मुख ठेविलिया दीपको कोण कोणार्थिको कोण जाणे नानारका पुढे अर्को उदयलिया निको कोण म्हणे प्रकाशको प्रकाशक वन हे निर्धारू जाता पुढे निर्धाराशी ठग पडे हे दोघे झाले एवढे संवादे सरिसे जी मिळता दोन्ही उदके माझी लवणवारू ठाके की तयाची निमिखे तेची होय तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते म्हणे धरिता मजही वाणी तेची होतसे ऐसे म्हणे ना मोठके तव हिरोणी सात्विके आठवणेला नेनुके संजयपणाचा रोमांच जव फडके तव तव अंग सुरके स्तंभ श्रीदाती जिंके एकला कंपू अद्वयानंद स्वर्षे दिठी रसमय झाली असे ते अश्रू नवती जैसे द्रवत्वची नेनो काय न माये पोटी काय नेनो गुंफे कंठी वागर थापडत मिठी उससांचिया किंबहुना सात्विका आठा साच रोमांडता उमेठा संजय झाला चोहता संवाद सुखाचा तया सुखाची ऐशी जाती जे आपणची धरी शांती मग पुढती देह स्मृतीला धली तेने व्यास प्रसादा श्रुत्वाने तद्गुह्यमहं परम योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं तेव्हा बैसते आनंदे म्हणे जिजे उपनिषदे नेनती ते व्यास प्रसादे ऐकिले न्याय ब्रह्मत्वाची पडली मिठी मितोपदेशी दिठी विरोणी गेली हे आगव घेती गायोग गया ठाया येते मार्ग तयाचे वाक्य सवंग केले मद व्यासे अहो अर्जुनाचे निमिषे आपण तेची दुजे ऐसे नटोने आपण या उद्देशे बोलिले जे देव केतकी माझे श्रोत्र पाताची जाहली जी पात्र काय वानू स्वतंत्र सामर्थ्य गुरूंचे राजन संस्मृत्य संवादमिममद्भुतं केशवार्जुनयो पुण्यं ऋष्यामि च मुहुर्मुहुः राया हे बोलता विस्मित होये तेनेची मोडावला ठाये रत्नीकी रत्न किळाये झाकोळीत जैसी हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये तैसा शरीराची आस्मृती तो संवादो संजय चित्ती धैर्याने पुढती तेची होय तच्च संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरे विस्मयो मे महान राजन हृष्यामि च पुनः पुनः मग उठोनी म्हणे नृपा श्रीहरीच्या विश्वरूपा देखिल्या उगा कापा सोलाहासे न देखणे निजे दिशे नाही पणेची असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता देखो नि चमत्कारो की जे तो नाही पैसारो मद ही सकट महापुरो नेता आहे ऐसा श्रीकृष्ण अर्जुन संवाद संगमी स्नान करोनी देतसे तिळदान अहंतेचे देता संवरे आनंदे अलौकिक ही काही सुंदे श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा या अवस्थांची काही जय दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा आणि राजे निपाले दळही यांचे देवढे म्हणून दैत पुढे आणि लनागे आम्हा गौतौरमी ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे ते नेनो संजयाचे कैसे सांगबा. हा श्लोक सर्वांनी पाठीमागे म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण
यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्षसंन्यासयोगो नामाष्टादशोऽध्यायः यया बोला संजयो म्हणे जी येरांचे मिळणे पर्यायुष्यते थे जिने हे पुढे किरा रावो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरिक वन्ही तेथे दाहक सामर्थ्यते दया तेथे धर्मो तेथे सुखागमो सुखी पुरुषोत्तमो असे जैसा वसंत तेथ वने वन तेथे सुमने पालिंगणे सारंगाचे गुरु तेथ ज्ञाने आत्मदर्शन दर्शनी समाधानाथि जैसे भाग्य तेथ विलासो प्रकाशो दुर्हेती ऐसे सकल पुरुषार्थ स्वामी गानात तो श्रीकृष्णरावणेत ते सलक्ष्मी आणि आपले शांतीची ते जगदंबा जयाबाजी आणि माझी दासी नवती तया ते कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेणे भागे तै जयो लागले गे तेथेची आहे विजयी नामे अर्जुन विख्यातो विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथो श्रेयसी विजय निश्चितो तेथेची असे तयाची देशींच्या झाडी कल्पतरू ते होडी न जिनावे काय वडी माय बापे असता तो पाषाणा माझी आघळे चिंता रत्ने का अनुहावे हे भूमी के कान यावे स्वर्णत्व तयाचिया गायींचिया नदी अमृते वहाव्या नवलकाई राया विचारी पा तयाचे विसात शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कानुहावा तो पै स्वर्गापवर्ग दोन्ही ये पदे तयाधिनी जे श्रीकृष्ण बाप जननी कमला दया म्हणून जे आवाही उभा तो लक्ष्मीचा आणि समुद्राचा मेघो उपयोगी तया होई चांगो गणतत्व दीक्षा गुरु लोहा परिसो ऐशिरो परे जगा पोषिता व्यवहारो परे जगा पोषिता व्यवहारो हेत गुरुत्वाय कसे उणे ऐसे घणे कोणी प्रकाशी आपला तैसा देवांची आशक्ती पार्थो देवासी बहुते परिमाणे ये स्तुती गौरवासे आणि पुत्रेनी सर्व गुणी जिनावा हे बापाशराने तरी ते शारंग पाने फळाले किंबहुनाई सांगृपा पार्थो दहारासे कृष्ण कृपा तो दयाकडे साक्षीकारती आहे तो चिता विजयाची ठाव हेत तुझ काय म्हणून जेथ श्रेष्ठ श्रीमंतो जेथ तो पंडुचा सुतो तेथ विजय समस्तो अभ्युदयो तेथ जरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमचे तरी या बोलाचे ध्रुवची माना जेथ तो श्रीवल्लभो जेथ भक्त कदंबो तेथ सुखानी लाभो मंगळाचा या बोला न होय तरी व्यासांचा अंकुण वाहे ऐसे गाजो निवाहे उभिली तेने तो भारताचा बांका हानोनी श्लोकायका संजय करुणायका दिधला हाती
तैसे ज्ञानो केवळावन्नी परी गुणाग्रे ठेवणी आदि जे सूर्याची आणि सारवया तैसे शब्द ब्रह्मानंद झाले समानस्य भारत भारताचे जतीनाथ गर्भोषिता दयाई सारखा शतांचा मुख्य गुण श्लोक आदिशीचा व्यास शिष्य संवेयचा पूर्णोद्गारुजो येणे एकेचे श्लोके राहे तेने असके विद्यादातांचे निके जिंकिले होय ऐसे श्लोक सते सात आद्य पद्ये म्हणो की परमामृत गीता काशींचे ही आपल्या राजाची आसरे जिथे वळले थांबे मन श्लोक पडिले असे ही गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे मनोनि मने काय वाचा जो सेवक होईल येता तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे की अविद्या तिमिर रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके ऐसे प्रकाशले गीता निखे राये श्रीकृष्णे ही श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव जाहली आहे गीता संसार पथ श्रांता विश्वावया का सभाग्य संगी भ्रमरे सेविले श्लोक कल्हारे श्रीकृष्णाख्य सरोवरे साशिन्नली हे श्लोक नवती आन गमे गीतेचे महिमान वाखानिके बंदिगण उदंड दैसे ही श्लोकाची आवारा सातशते करुणी सुंदरा सर्वागम गीता पुरा वसुआले हे निजकांतात्मया आवडी गीता मिळावया श्लोक नवती वाया पसरू कागो की गीता कमळीचे भृंग की हे गीता सागर तरंग ही श्लोक सर्व तीर्थ संघातो आला श्री गीते गंगे अंतो हे अर्जुन सिंहस्तो झाला म्हणोनी हे अचिंत चित्त चिंतामणी हे कल्पा लावणी कल्पतरुषी अज्याशती जात श्लोका परियागला एक एका हता सोने गणिता वानवा राणी आणि पारडी या काम नेरुते जशी श्री दैश्या गोटी जतीना तैसे पहिले सरते सूर्यदा कुटाय वडिलो अमृत सिंधू गोलो तळू कायसा तैसे पहिले सरते श्लोक म्हणावे गीते जुनी नवी पारिजाते हाती काही आणि श्लोका पाडून आहे हे तेर समर्थो काही एक वाच्य वाचक ही भागो न धरी जे शास्त्रीय को श्री कृष्णाची वाच्य वाचको हे प्रसिद्ध जाणे लोको भलताही येथे अर्थे तेची पाठे जोडे वहे निधटे वाच्य वाचक ऐकवटे साधिते शास्त्र मनोनि मद काही समर्थनी आता विषय नाही गीता जाणा ही वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची शास्त्र वाच्य अर्थे फळे मग आपण मावळे कैसे नव्हे सगळे परब्रह्मची कैसा विश्वाच्या कृपा करोनी महानंद सुखा अर्जुन व्याजे रूपा निला देवे चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतते निवळली कळावंते चंद्रे जेवी का गौतमाचे निमित्ते कळिकाळ ज्वरती दोषे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला तैसे गीतेचे हे दुभते वत्स करुणी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय येथे जीवी जरी नहाल तरी हे चिकीर व्हाल ना तरी पाथ विषे तिंगाल जिभची जरी तरी लोहे के अंशे जगटलिया पाभरीसे देवीकडे पैसे सुवर्ण होय तैसी पाठाची देवाची श्लोक पाद लावाना जवोठी तव ब्रह्मतेची पुष्टी इलांगा ना येणे मुखवाकडे करोनी ठाकाल कानवडे तरी कानीही घेता पडे तेची लेख गीताने जी मोक्षा रहिते जैसा समर्थ दाता कोणा ते नास्ती न म्हणे म्हणून जाणतया सवा गीताची की सेवा काय कराला घवा शास्त्री रे आणि कृष्णार्जुनी मोकळी गोठीचा वळी जे निराळे ते श्री व्यासे केली करतळी घेवोय ऐसे बाळकाती ओरसे माई देऊ वैसे तै तया ठाकती तैसे घास करी का फाटा समिरणा अपैते पण शहाणा केली दैसे विंजना निर्मोनिया तैसे शब्द जे न लढे ते घडोनिया अनुशुभे श्री शूद्रादी प्रतिभे सामाविले स्वातीचे निपाणिये न होती जरी मोतीये तरी अंगी सुंदराची का शोभती तिये
नादू वाद्या न येता तरी का गोचरू होता फुले न होता घे पका मोदू केवी गोडी न होती पक्वाने तरी का भावती रसने दर्पणा विनयने नैनुका दिसे द्रष्टा श्री गुरुमूर्ती नरिगता दृश्यपंथी तरी का ह्या उपास्य अकळता तो तैसे वस्तू जे असंख्यात तया संख्या शते सात न होती तरी कोणा येथ पाहू शकते मेघ सिंधूचे पाणी वाहे तरी जग तयातेची पाहे का उमपती नो हे ठाकते कोणा आणि वाचा जे न बवे ते हे श्लोक न होते बरवे तरी काने मुखे भावे ऐसे का होते म्हणून व्यासांचा हा थोरू विश्वासी झाला उपकारो हे श्रीकृष्ण उपकारो ग्रंथाचा केला आणि तोची हानी आता श्री व्यासांची पदे पाहता पाहता आणला श्रवण कथा मराठिया व्यासादिकांचे उल्लेख राहत ती जेथ साशंक तेथ मीही रंक एक वाचाली करे परी गीता ईश्वरू भोला ले व्यासोक्ती कुसुम माळा तरी माझ्या दुर्वादळा ना म्हणे की आणि शिवसिंधूची आतटा पाणी आहे ती गजघटा तेथ काय मूर्खता वारिजत असे पाख फुटे पाखिरू दुडे तरी न भीच स्थिरू गगन आक्रमी सत्वरो तो गरुडही तेथ राजहंसाची चालणे भूतळी झाल्या शहाणे आणखी काय कोणी चालावे चिना जी आपुली अवकाशे अगाध जळ घेते कलशे चुळी चुळपणा ऐसे भरोणी न निघे दिवटीच्या अंगी थोडी तरी ते बहु तेज धरे वाती आपल्या परी आणि चिकिना जी समुद्राचे पैसे समुद्री आकाशा भासे खिल्लरी खिल्लरायसे बिंबेची पै हेवी व्यासाधिक महामती वावरू येते ग्रंथी आम्ही ठाको हे युक्ती न मिळे किर जे सागरी जळचरे संचरती मंदराकारे तेत देखो शकरे रे पोहोला हाती अरुण अंगाजवळीके म्हणून सूर्याचे देखे मा भुतळीची न देखे मुंगी काळे या लाग्या महाप्राकृता देशिकारे बंधे गीता म्हणणे हे अनुचिता कारण मोहे आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलांची सोय बाळ तरी नला हे खाऊ काही अयोग्य ही मी न पवतो के जाईन आणि पृथ्वी दयाच्या क्षमा पृथ्वी स्थावर जंगमा दयाचे नियमृते चंद्रमा नियोगी जग दयाचे अंगिकांशिके तेजला होणे अडके अंधाराचे सावाईके लोटीगत आहे समुद्रा दयाचे तोय तोया दयाचे माधुर्य माधुर्या सौंदर्य दयाचे नि पवना दयाचे बळ आकाश जेने प्रगळ ज्ञान जेने उज्ज्वळ चक्रवर्ती वेद जेने सुभाष सुख जेने सुल्हास हे असो रूपस विश्व जेने तो सर्वोपकारी समर्थो सद्गुरु श्री निवृत्तीनाथो राहतता सेमदही अंतोरी घोनिया आता ऐती गीता जये निया सांगे मराठिया भंगे हेतके विस्मया लागे ठाव आहे श्री गुरुचे नावे माझे चंदने दली गाडी गाली चंद्रादिनी पाडी अतिथी मांडली शिंगांडे वाणून घाटे मानी तव चित्ताधिला आणि श्री गुरुवाईचा राधुला जो दिठवे आपुला वैसवी पदी आधीची देखणी दिठी वरी सूर्यपूर्वी पाठी तैन दिसे ऐसी गोठी केही आहे म्हणून माझे नित्य नवे श्वासोश्वासही प्रबंध व्हावे श्री गुरु कृपा काय नो हे ज्ञानदेव म्हणे या कारणी या श्री गीतार्थ मराठिया केला लोकाया जेठीचा विशो परी मराठी बोल रंगे कवळिता तै गीतांगे तै गातयाचे निपांगे काढ्यता नोहे म्हणून गीता गाऊ म्हणे तै गाणिवे होती लेणे ना मोकळे तरी ओळी गीता ही अमित सुंदरांगी लेणे नसवे तै तो मोकळा शृंगारो होये ना लिहिले तरी आहे तैसे के उचित का मोत्यांची जैसी जाते सोनिया ही मान देती ना तरी मानवती अंगेची सडी नाना गुंफिली कानो कडे उनी न होती परिमळी वसंतागलींची वाटोळे मोगली जैशी कैसा गाणे मिळवी गीते विनही रंगू लावे तो लाभाचा प्रबंधोळी केला म्या तेने आबाल सुबोधे
ओवियेचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली आता चंदनाच्या तरुवरी परिमळा लागे फुलवरी पारुखने जिया पडी लागे नाके कैसा प्रबंधो हा शिवनी लागत ठेवो समाधियाने ऐकिल्या ही वाखाने काय व्यसन न लवी पाठ करिता जागे पांडिते ती वेशिदे तै अमृता तेने जे फावलिया कैसे न्याय ते पणे हे स्वानंद भोगाची शेल भलपयाशीची देईल सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी चंद्राचे अंगवणे भोगून चकोर शहाणे परी भावे जैसे चालिने भलपया आहे तैसे अध्यात्मशास्त्रीये अंतरंगचे अधिकारिये परी लोकू वाक्चातुर्ये होईल सुखिया ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे ग्रंथुनो हे कृपेचे वैभवतये क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कै श्री त्रिपुरारी सांगितली जे ते क्षीर कल्लोळांतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातो पैठे दहाले तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला मग समाधी अव्यक्तया भोगावी वासनायया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मिनी तेने योगार्जिनी सरोवरू विषय विध्वंसैक विरोध अभिषेकिले मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा तेने कळी कळी तू भूता आला देखोनी निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो अमृते तो हा तू घेऊन आघवा कळी गिळी तया जीवा सर्व प्रकारी धावा करी पावेगी आधीच तव तो कृपाळू गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणी मेघा मग आर्ताचे निवरसे गीतार्थ ग्रंथन मिसे वर्षला शांतरसे तू हा ग्रंथू एक पुढाने वापिया मांडला आरती आपुल्या की यासाठी वढिया निलव यशा एवं गुरुक्रमे लाभले समाधी धन जे आपुले ते ग्रंथ बांधून विधले गोसावी मद वाचोनी पढे नावाची ना सेवा ही गाणे स्वामीची ऐसिया मद ग्रंथाची योग्यता के असे परी साचची गुरुनाथे निमित्त करुणी माथे प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाना तरी पुरोहित गुणे मी बोलोनी पुढे उणे ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जोजी शब्द कैसा घडीजे प्रमेय कैसे पातळीजे अलंकारू म्हणजे काय ते नेणे साई खडियाचे बाहुले चालवित्या सूत्राचे निचाले तैसा माते गावित बोले स्वामी तो माझा या लागी मी गुणदोष विशी क्षमा विना विशेष जेने संजात ग्रंथलोरे फळाचारी की आणि तुम्हा संतांची सभे जे उणिवेशी ठाके उभे ते पूर्ण नोहे तै लोभे तुम्हाशी चिकोपे शिवतुल्य ही परिसे लोहत्वाची अवदसे न मुकी जे आहे से तै पुन्हा बोलू पोहले हेची करावे जे गंगेचे अंग ठाकावे मग ही गंगा जरी नोहावे तै तो काय करे म्हणून भाग्ययोगी बहुये तुम्हा संतांचे मी पाये पातलो आता केला हे उणे जगी अहो जी माझे स्वामी मज संत जोडून तुम्ही परिपूर्ण झालो पहा पामाते तुम्हा सांगडे माहेर तेने सुरवारे ग्रंथाचे आळियाडे सिद्धी गेले जी कनकाचे निखळ होतो येईल भूमंडळ चिंतारत्नी कुळाछळ निर्मूयते साताही हो सागराते सोपे भरिता मृते द्वार नो हे ताराते चंद्र करिता कल्पतरुचे आराम लाविता नाही विषम परिजितार्थाचे वर्म निवडू नये तो मी एकू सर्वमुखा बोलोनी मराठिया भाका करी डोळेवरी लोका घेवोई ऐसे जे हा ग्रंथ सागरो एवढा उतरोनी पलीकडा कीर्ती विजयाचा धिंगाणाचे जोका गीतार्थाचा वारो कलशेशी महामेरू रचोनी माझी श्री गुरु लिंगजे पुरी गीता निष्कपट माये चुकोनी तान्हे हिंदे जे वाय ते माये पुता भेटी होय हा धर्म तुमचा
तुम्हा सज्जनांचे केले आकलोनी जी मी बोले ज्ञानदेव म्हणे फेकुले तैसे नोहे काय बहु बोल सकळा मेळविलो जन्म फळा ग्रंथ सिद्धीचा सोहळा दाविला जोहा मिया जैसे जैसी आशा केला तुमचा भरवसा ते पुरवणी जी बहुवसा निलो सुखा मग लागी ग्रंथाची स्वामी तुझी सृष्टी जे हे केले तुम्ही ते पाहून हसवानी विश्वामित्राते जे असोनी त्रिशंकू दोषे दातयाही आणावे होसे हे नासते की जे ऐसे निर्मावे नाही शंभू उपमन्यूचे निमोहे क्षीरसागरही केला आहे एक तोही उपने नोहे जे विषगर्भ की अंधकारू निशाचरा गिरता सूर्य चराचरा धावा केला तरी खरा सावली की तो काकलिया ही जगा कारणे चंद्री केले चांदणे कया सदोखा केली म्हणे सारखे म्हणून तुम्ही मद संते ग्रंथ रूप जो हा त्रिजगते उपयोग केला तो पुढती निरूप मजे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले एक माझे जीवरले पाळी कपन पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की